लागली बहीण योजना नावाने एक योजना सरकारने आणलेली आहे। काल अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला, मात्र आता सोशल मीडियावरती चर्चा आहे की बहिणीच्या विरोधामध्ये जागा लढवणाऱ्या अर्थमंत्र्यांनी लागली बहीण योजना लाडला भाऊ का नको असं काल माझ्या उद्धव साहेबांनी विचारलंय। या राज्यातले असंख्य भाऊ, लाखो भाऊ बेकार आहेत, बेरोजगार आहेत। महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातो, त्याच्यामुळे घराघरामध्ये भाऊ सुद्धा बेरोजगार आहे। आणि या पुणेसारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग्सच्या आहारी गेले। त्या संदर्भात या राज्याचं सरकार, या राज्याचे गृहमंत्री, या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही। आता मी पुण्यातून बोलते, मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीत पुणे हे ड्रग्सचं महत्वाचं केंद्र बनले। अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक पिढी जाताना दिसते आहे। आणि पुण्याचे आपले पालकमंत्री, मंत्री, राज्यकर्ते, राजकारणी, पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं। एकेकाळी पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्सचा व्यवहार होईल असं वाटत नाही। आणि ड्रग्स सगळं येते कुठून? तर गुजरातमधून येते। गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर अफगाणिस्तान आणि अन्य देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या खेपा आहेत। त्यातले काही ड्रग्स पकडले जातात आणि बाकी सगळे ड्रग्स हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोहोचवलं जातं। नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रग्सची महत्वाची केंद्र आहेत। गेल्या काही दिवसातल्या ड्रग्स संदर्भातल्या घडामोडी पुण्यातल्या पाहिल्यावर तुम्हाला कळेल की वरदहस्त असल्याशिवाय, आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय, काही बांधकामं पाडताय, छप्पर पाडताय, भिंती पाडताय, त्याच्यामुळे ड्रग्सचा इकडला व्यवहार कमी होईल का? मला वाटत नाही। आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळालेलं, इकडे मंत्रिपद आहे, पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत। पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण झाले। घराघरामध्ये लाडले भाऊ, लाडले बहीण या योजना ठीक आहे, पण घराघरामधली तरुण मुलं हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग्सच्या आहारी गेलेत, नाशिकमध्ये ड्रग्सच्या आहारी गेलेत। या राज्यामध्ये हे ड्रग्स येते कुठून याचा कोणी शोध लावतो का? काय या ड्रग्सच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या महाराष्ट्रामध्ये, मतं विकत घेतली गेली? याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे। पंजाबमध्ये काय झालं? शेवटी पंजाबमधली एक पिढी गेली। नॉर्थ ईस्ट मध्ये काय झालं? या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्समुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झाल्या। आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं याचं खरं म्हणजे लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे। आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता, प्रचंड लाखो लोक रस्त्यावर उतरले, पालक उतरले, पण अजूनही पुणे थंड दिसतंय। कशामुळे? लाडला बेटा ही योजना राबवली, आम्ही लाडली बहीण चालू। तुमच्या लाडल्या बेट्याचं काय? तुमचा जो लाडला बेटा सरकारमध्ये हस्तक्षेप करतोय, तुम्ही तुमच्या लाडल्या बेट्याविषयी बोला, आमच्या बेट्याचं काय करायचं आम्ही बघू। तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर बसून पोलीस प्रशासन, बिल्डर बरं का यांच्याशी मधुर संवाद साधून निवडणुकीची बेगमी करतोय पुढल्या, त्याच्याविषयी बोला। त्यांना आता बुलडोजर बाबाही म्हटलं जातंय, महाराष्ट्राचे बुलडोजर बाबा एकनाथ शिंदे। कोणाला? एकनाथ शिंदे जे पुण्यामध्ये ड्रग्स कारवाई केली, बुलडोजर बाबा म्हणून त्यांच्या आता